आहेत तिकडचे. त्यांचा एक चेला होता विद्यार्थी, तो त्यांनी माझ्याजवळ शिकायला ठेवलेला होता आणि कधीतरी ते यायचे भेटायला. ते मस्त असे संन्यासी होते. शिवपुरी नावाचा जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये. तो पूर्ण जिल्ह्याचा उतारा त्यांच्या नावावर निघतो. राजघराण्यातील महापुरुष होते. 13व्या-14व्या वर्षी गृहाधिकांचा त्याग करून संन्यास धर्म स्वीकारलेला होता आणि फक्कड अवस्थेत राहत होता, ज्याला आपण अवालीय संत असं काहीतरी शब्द वापरत असतो. म्हणजे वरून कळणारही नाही की केवढ्या महाबोधाचे संत आहेत किंवा हे राजघराण्यातील महापुरुष असले पाहिजे. मग ते त्या विद्यार्थ्याला भेटायला आल्यानंतर कधी माझ्याशी वार्तालाप करायचे, बोलायचे. आता ते साधुशाहीत बोलतात ते लोक, तसंच्या तसं इथं काही बोलता येत नाही. ते फार वेगळंच बोलतात. मस्त रहो मस्ती में आग लगे बस्ती में असं म्हणत असतात. आपण आपल्या मस्तीत राहावं, या जगाचं काही हो. आणि खूप असं काही षष्टीचा प्रयोग करून बोलत असतात. ते षष्टीचा प्रयोग लक्षात आलं तर बरं होईल. असं चाचीचे वगैरे ठीक आहे, नाही लक्षात आलं तरी काय हरकत. आणि ते सांगायचे हे लोक येतात म्हणे माझ्याकडे, कोण म्हणजे संसारी लोक, आणि कौतुकानं त्या संसाराचं वर्णन करतात. स्वामीजी मी 10 एकर शेती घेतली, स्वामीजी मी 2 गुंठे जागा घेतली. ते म्हटले हे बावळट आहेत, मी 35,000 एकर सोडून आलो म्हणे. तुमच्या संसारिक वैभवाचं त्या संतांना काय कौतुक आहे. पण आता अलीकडे काय झालंय, तसेही संत झालेले दिसतात. बोललेलं लक्षात येत आहे का? सांसारिक लोकांनी सांसारिक फळांचं वर्णन ज्यांच्या समोर केल्यानंतर त्यांचं कौतुक करणारे ही आधुनिक संत दिसून येतात. तुकोबाराय म्हणतात हे आमच्या जवळ काही सांगू नका. या संसार वमनवत आम्हाला झालेला आहे, त्याला तुच्छ आम्ही लेखलेला आहे, त्याचं काय सांगता कौतुक आम्हाला येऊन पुन्हा. नका माझं पाशी वधो प्रपंचाचे विषय.